मधली सुट्टी। आणि आता वेळ आहे गोष्टीची। एकदा ना काय होतं, दोन मुलं असतात, दोन मित्र असतात, ते रस्त्यानं चालत चालत चालत, जरा संध्याकाळची वेळ असते, थोडासा उजेड असतो, थोडासा अंधार असतो, दोघं चालत चाललेले असतात आणि रस्त्यात काहीतरी काम चालू असतं, खोल खड्डा खणून ठेवलेला असतो। दोघंही वर इकडे तिकडे बघत जात असतात, जातात 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 आणि दोघंही पाय घसरून त्या खड्ड्यात पडतात। एकदम खोल खड्डा असतो, हे गुळगुळीत असतो, दोघंही जण खूप प्रयत्न करतात, एक प्रयत्न करतो, दुसरा प्रयत्न करतो, कोणालाच काही जमत नाही। दोघं जण खूप कंटाळून बसतात, परत उठतात, परत प्रयत्न करतात, परत जमत नाही। वरती लोक जमतात तोपर्यंत की अरे खाली कोण आरडाओरडा चाललाय, काय चाललंय, त्याच्या खाणाखुणा करत असतात की शी कशी येणार मुलं बाहेर। हे सगळं बोलत असतानाच एक त्यांच्यात मुलगा असतो ना, तो एकदम झाप 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 करत वर येतो आणि दुसरा मात्र खाली असा बसून राहिलेला असतो कोपऱ्यात। हा एक मुलगा खड्ड्यातनं बाहेर येतो आणि तो बाहेर आल्यावर ते सगळी लोकांना एवढं आश्चर्य वाटतं की अरे एवढा खोल खड्डा, त्यात आम्ही सगळेजण याला सांगत होतो वरनं की कसं शक्य नाहीये, कसं अवघड आहे, कसा हा आता अडकला, कसं होणार यांचं, तर हा बाहेर कसा आला। सगळ्यांना एवढं सरप्राईज होतं, सगळेजण त्या मुलाला म्हणतात की काय रे, कसं काय आलास तू वर। तो म्हणतो काय असतो तो, मुका बहिरा असतो। त्याच्यामुळे होतं काय, तर मुका बहिरा मुलगा असल्यामुळे तो खाली बसलेला असतो बिचारा आणि वर लोक जेव्हा म्हणाल की यांना शक्यच नाहीये शक्यच नाहीये, तेव्हा तो वर बघतो आणि त्याला काय वाटतं की अरे जमेल तुला, तू बाहेर ये, असं करत असं त्याला काय वाटतं, टेन्शन घेऊ नको, तू बिंदास बाहेर ये। आणि ज्याला ऐकू येत असं त्याच्या कानावर सगळे ते शब्द पडतात की याला शक्य नाही शक्य नाही शक्य नाही शक्य नाही, तो बिचारा खाली बसून राहतो की खरंच शक्य नाही आपल्याला। आणि ज्याला काहीच ऐकू येत नाही त्यांचं बोलणं, तो वर चढून येतो, बरोबर की नाही। म्हणजे काय काय या गोष्टीत आहे की थोडक्यात आपण दुसरं आपल्याला किती म्हणत असेल की तुला जमणार नाही, पण तुम्ही जर प्रयत्न केला तर तुम्हाला जमू शकतो। पण जर एखादा माणूस दुसऱ्याच ऐकत बसला की सगळे म्हणतात ना जमणार नाही, मला नाहीच जमणार, तर मग तो तिथेच बसून राहतो, तो कधी वर येऊ शकत नाही एकदा तो पडल्यानंतर। त्यामुळे आपल्याला जर स्वतःवर विश्वास असेल तर तुम्ही करू शकता। तुम्हाला असं झालंय कधी कोणाला की तुम्ही असं बघितलंय घडताना की तुम्हाला कोणीतरी सांगितलं की जमणार नाही जमणार नाही आणि तुम्ही प्रयत्न केला आणि मग तुम्हाला जमलं? एकदा माझे क्लास सर होते, त्यांनी सांगितलं हा सम तर कोणालाच सॉल्व्ह करता नाही येणार, पण मी प्रयत्न केला आणि मला तो आला, मग त्यांनी शाबासकी दिली। आपण प्रयत्नच केला नाही तर आपल्याला कळणारच कसं? मी ना जेव्हा दोन बॅलन्स व्हीलने सायकल चालवायचे ना, तर माझ्या फ्रेंड्स बोलायचे की आता तुला कधीच नाही येणार, पण मी ट्राय केलं आणि मला आलं। कधी कधी खूप असं पिक्चर मध्ये दाखवलंय, एक माणसाच्या खांद्यावर डेव्हिल असतो आणि दुसऱ्या खांद्यावर एक स्वर्गीय माणूस असतो। स्वर्गीय माणूस बोलतो कर कर ट्राय कर, खरं बोल, आणि हा बोलतो की ए त्याचं ऐकू नकोस, तो खोटं बोलतोय। करेक्ट, आपल्या सगळ्यांच्याच मनामध्ये डेव्हिल पण असतो ना इकडे। आपल्याला असं वाटत असतं की बोल खोटं, काय नाही होत, दुसरा माणूस सांगतो गप्पा बघ अजिबात खोटं बोलायचं नाही। मला वाटलं की मी कधीच स्विमिंग नाही करू शकेल, पण मग माझ्या मनात आलं की जर निगेटिव्ह तू बोलशील तर तुझं कधीच ते होणार नाही, मग मी पॉझिटिव्ह थिंक केला की मला येईलच, मग मला आली स्विमिंग। आम्ही एकदा सिंहगडला गेलेलो, तिकडे एक लंगडा मुलगा होता, तो त्याला चढायचं होतं गड, पण बाकी सगळे बोलत होते हा चढू शकणार नाही म्हणून खाली थांबूया, पण सर्वांच्या आधी तोच चढला। व्हेरी गुड। याच्यापेक्षा दुसरं काय एक्झाम्पल असू शकतं की सगळे त्याला म्हणत होते की तुला जमणार नाही, सगळ्यांच्या आधी तोच चढला। सो काय असतं, पाय नसतो हो की नाही, कधी कधी हात नसतो मुलांना। आता मधली सुट्टीमध्ये एक मुलगा आला होता ज्याला दोन्ही हात नव्हते, धीरज नावाचा माझा मित्र होता। काय केलं होतं त्यांनी सांग? त्याने पायाने एकदम सुंदर पेन्सिल पकडून ड्रॉइंग केलेलं। सो आपल्या खांद्यावरचा जो सैतान असतो आणि जो स्वर्गीय माणूस असतो याच्या भाषेत, म्हणजे देव असतो, चांगला माणूस असतो, त्या चांगल्या माणसाकरता आपणच एकदा टाळ्या वाजवूया, म्हणजे तो चांगला माणूस आपल्यावर पडेल, राईट? आता आपल्याला जादूनीच आपली जादूची कांडी परत मिळाली आहे, त्यामुळे आज जादूच्या कांडीने काहीतरी खास इच्छा मागायला मी माझ्या छोट्या मित्रमैत्रिणींना सांगणार आहे। त्यांनी जादूची कांडी आता धरायची आहे आणि त्यांनी इच्छा मागायची आहे की ही जादूची कांडी मला मिळाली तर मी माझ्या आईबाबांसाठी काय मागीन। बघूया
की आपले छोटे दोस्त काय काय मागतायत. जर का मला ही जादूची काढणी मिळाली तर मी माझ्या आईबाबांचे आईबाबा देवाकडनं परत आणीन. जर का मला जादूची कांडी मिळाली तर मी आईबाबांसाठी एक मोठी गाडी आणून देईन. जर का मला जादूची कांडी मिळाली तर मी मम्मी बाबांसाठी एक रोबोट आणीन जो त्यांची मदत करेल. जर का मला जादूची कांडी मिळाली तर मी एक असं सरबत बनवीन आणि माझ्या अख्ख्या फॅमिलीला अमर बनवीन. जर मला जादूची काठी मिळाली मी डॉक्टर बनून माझ्या आई बाबाचं स्वप्न पूर्ण करेल. जर मला जादूची कांडी मिळाली तर माझ्या आई बाबांचं बंगला घ्यायचं स्वप्न पूर्ण करेल. आणि आता वेळ आहे फ्रुटी संगे मधुर आणि खटाळ आठवणींची. आजची आठवण पाठवली आहे चिकित्सक मंडळाच्या शिरोळकर हायस्कूलमधून आदिती कर्णिक यांनी. यांची आठवण अशी आहे की आम्ही 5वीत असताना आमची आणि इयत्ता 7वीची परीक्षा एकत्र चालू होती. 2 सत्रांमध्ये परीक्षा चालायच्या. 7वीतली मुलं फळ्यावर बाकावर कॉपीचा मॅटर लिहून ठेवायचे बाकावर आणि आम्ही तो खोड रबर डस्टर अशा वेगवेगळ्या प्रकारे खोडून टाकायचो. कॉपी खोडल्यामुळे 7वीतल्या मुलांचा आमच्यावर राग राहिला तो कायमचा. पण यांनी कॉपी करू दिली नाही, म्हणजे स्वतः कॉपी केली नाही आणि दुसऱ्याला करू दिली नाही. बघा किती प्रामाणिक विद्यार्थी आहेत, विद्यार्थिनी आहे. तुम्ही काय वाचता सध्या माहिती नाही, पण मी तरी ह्या सगळ्या आठवणी वाचण्यात इतका रमून जातो, इतक्या धमाल आठवणी पाठवतात लोक. पण या आठवड्याचा होमवर्क तुम्हाला काहीतरी शिकवणार आहे, तर तुम्ही काहीतरी वाचायचंय. तुम्ही वाचत असालच, पण नसाल वाचत तर वाचा. एखादं छान पुस्तक वाचा आणि ते पुस्तक तुम्हाला का आवडलं ते आम्हाला लिहून पाठवा आमच्या या पत्त्यावर. मधली सुट्टी 135 कॉन्टिनेंटल बिल्डिंग, डॉक्टर ॲनी बेसेंट रोड, वरळी, मुंबई 400018. मधली सुट्टी @znetwork.com, झी मराठी @znetwork.com. थँक्यू. मधली सुट्टी